आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. एक महत्त्वपूर्ण संदेश. देशात 18 वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. सर्वांना आमचा सल्ला आहे की त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड-19 शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाकातोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण 0112397846 आणि 1075 या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा 0202612739 या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता. ठळक बातम्या. थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेत ई-रुपी सुविधा महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महापुरासारख्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी प्राधान्य दिलं जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही. महापारेषण कंपनीकडून नागपूर जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांसाठी 2 कोटींचा निधी प्रदान. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 98वा वर्धापन दिन उद्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार उद्योजक सत्यनारायण नुवाल यांना जाहीर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून डिजिटल म्हणजेच अंकीकृत ई-रुपी या अर्थव्यवहार सुविधेचा शुभारंभ झाला. ई-रुपी ही रोख आणि संपर्कविरहित डिजिटल अर्थव्यवहार सुविधा आहे. राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण तसंच वित्तीय सेवा विभागाच्या मदतीनं आपल्या यूपीआय प्लॅटफॉर्मवर ही सुविधा विकसित केली आहे. ई-रुपी या सेवेअंतर्गत या सुविधेचा वापर करणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर एक क्यूआर कोड किंवा संदेश आधारित ई-व्हाउचर उपलब्ध करून देण्यात येईल. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की देश डिजिटल प्रशासनाला एक नवीन आयाम देत आहे आणि ई-रुपी ही सुविधा थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावेल. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव येत्या 15 ऑगस्ट रोजी सुरू होत असताना ई-रुपी ही सुविधा भविष्यातील सुधारणांची नांदी ठरणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. कोरोनामुळे राज्यात लागू असलेले निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात आज आदेश जारी करण्यात येतील. त्यानुसार कोरोना संसर्ग कमी असलेल्या जिल्ह्यांमधली दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. राज्यातले निर्बंध टप्प्याटप्प्यानं खुले केले जाणार असून सध्या तरी लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून केलेल्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला. लोकसभेत आजच्या कामाला सुरुवात होताच काँग्रेस, तृणमूल आणि अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. या गदारोळातच सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही हेच वातावरण पाहायला मिळालं. कामकाज सुरू झाल्यानंतर कृषी कायदे, पेगासस हेरगिरी प्रकरण आणि अन्य मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं. सध्या दोन्ही सभागृहांचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलेलं आहे. तत्पूर्वी ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पदकाची कमाई करणारी भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिचं संसदेच्या दोन्ही सभागृहात अभिनंदन करण्यात आलं. केंद्रीय संस्कृती मंत्रालयानं यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी एक अनोखा कार्यक्रम सुरू केला आहे. राष्ट्रगीताशी जोडलेला हा उपक्रम सर्व भारतीयांमध्ये अभिमान आणि एकता निर्माण करण्यासाठी मंत्रालयानं हाती घेतला आहे. लोकांना राष्ट्रगीत गाण्यासाठी आणि www.rashtragan.in वेबसाईटवर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. या राष्ट्रगीताच्या संकलनाचं 15 ऑगस्ट रोजी थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. महाराष्ट्रात झिका विषाणूचा संसर्ग झाल्यानंतरच्या परिस्थितीचं परीक्षण करण्यासाठी आणि झिका बाधित रुग्णांचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं बहुआयामी पथक महाराष्ट्राकरिता रवाना केलं आहे. पुणे जिल्ह्यात नुकताच झिका विषाणूग्रस्त रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. केंद्रानं पाठवलेल्या 3 सदस्यांच्या पथकात पुण्याच्या प्रादेशिक संचालक कार्यालयातील सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, नवी दिल्लीच्या लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ आणि नवी दिल्ली इथल्या भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय हिवताप संशोधन संस्थेतील कीटक तज्ज्ञ यांचा समावेश आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, व्यापार, उद्योग, घरं यांचं नुकसान झालं आहे. पुन्हा असं होऊ नये यासाठी तात्काळ आणि दूरगामी अशा दोन्ही स्वरूपाच्या उपाययोजनांवर काम करावं लागेल. महापुरासारख्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी प्राधान्य दिलं जाईल. राज्यात पूर व्यवस्थापनासाठी महापुराचं पाणी दुष्काळी भागांकडे वळवणं, नद्याजोड उपक्रम या बाबींवर विचार करून तज्ज्ञांच्या मदतीनं आराखडा तयार केला जाईल. भविष्यातील दुष्परिणाम विचारात घेऊनच विकासकामं केली
जातील, पुनर्वसन, अतिक्रमण यासारख्या विषयांमध्ये प्रसंगी कठोरतेने निर्णय घेऊन आराखडा तयार केला जाईल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. महापूर आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भिलवडी, अंकलखोप, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, आयर्विन पूल, हरभट रोड इथं भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय सांगली इथं आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. नागपूर जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील विविध उपाययोजनांसाठी ऊर्जा विभागाच्या महापारेषण कंपनीकडून 2 कोटींचा सामाजिक दायित्व निधी ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केला. जिल्हाधिकारी विमला आर यांच्याकडे आज सकाळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी हा धनादेश दिला. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर कोरोना संदर्भातील वैद्यकीय उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना सामाजिक दायित्व निधीसाठी मागणी करण्यात आली होती. यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी विविध संस्था आणि औद्योगिक कंपन्यांना पत्र पाठवली होती. या संदर्भात पाठपुरावा करण्याचे निर्देशही आज पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनक कुमार गर्ग आणि इतर अधिकारी उद्यापासून 3 दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात अधिकाऱ्यांचं हे पथक 0 माईल फ्रीडम पार्क आणि कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनची प्रामुख्यानं पाहणी करतील. 4 ऑगस्ट रोजी हे पथक सीताबर्डी इंटरचेंज ते 0 माईल फ्रीडम पार्क आणि कस्तुरचंद पार्क स्टेशनची पाहणी करतील. त्यानंतर ते सीताबर्डी इंटरचेंज आणि कस्तुरचंद पार्क स्टेशन दरम्यान मेट्रो गाडीच्या 40 किलोमीटर प्रति तास ते 80 किलोमीटर प्रति तास वेगानं होणाऱ्या प्रवासाचं निरीक्षण करतील. भारतीय व्यवस्थापन संस्था IIM नागपूरच्या अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण विशेष हितसंबंध समूहाचा शुभारंभ आज भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या हस्ते आभासी माध्यमाद्वारे करण्यात आला. याप्रसंगी IIM नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मैत्री यांनी संस्थेबद्दल आणि त्याच्या विविध उपक्रमांविषयी थोडक्यात माहिती दिली. नागपूर जिल्ह्यात आज 3 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली तर 9 रुग्ण बरे झाले. भंडारा जिल्ह्यात आज एकही नवीन बाधित आढळला नाही तर 1 रुग्ण संसर्गमुक्त झाला. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येकी 1 बाधित आढळून आला तर गोंदिया आणि वर्धा इथं एकही बाधित रुग्ण आढळला नाही. गोंदिया जिल्ह्याच्या बिरसी इथं 14 वर्षांपासून सुरू असलेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमी इथं वैमानिकांना आता वर्षभर प्रशिक्षण मिळू शकेल. 6 प्रशिक्षक विमानं असलेल्या ह्या विमानतळावर आता वर्षभर प्रशिक्षण विमानांचा आवाज घोंगावणार आहे. आतापर्यंत या विमानतळावरील पायलट प्रशिक्षण केंद्रांवर केवळ हिवाळ्याच्या 4 महिनेच प्रशिक्षण दिलं जात होतं. बिरसी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ असून लवकरच या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेचा देखील प्रारंभ होणार आहे. हरियाणा राज्यातील सोनीपत इथं आयोजित ज्युनियर राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत अकोल्याच्या 2 मुष्टियोद्ध्यांनी यश मिळवत अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेत अकोल्याच्या कंचन सुरांशे हिला रजत तर शाश्वत तिवारी याला कांस्य पदक मिळालं. हरियाणामधील सोनीपत इथं दिनांक 24 ते 31 जुलै दरम्यान ज्युनियर राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनी प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत 2 पदकांची कमाई केली. हे दोन्ही मुष्टियोद्धे राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीश भट्ट यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघानं ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. आज सकाळी झालेल्या सामन्यात भारताकडून गुरजीत कौर हिनं गोल केला आणि या ऐतिहासिक यशावर नाव कोरलं. आता उपांत्य फेरीत भारताची लढत अर्जेंटिनाशी होणार आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल भारतीय हॉकी संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरील संदेशांच्या मालिकेतून या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही भारतीय महिला हॉकी संघाचं अभिनंदन केलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 98वा वर्धापन दिन उद्या सकाळी 9:30 वाजता आयोजित करण्यात आला असून या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभेचे खासदार राकेश सिन्हा उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचा 2021 या वर्षासाठीचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार संरक्षण क्षेत्रातील यशस्वी उद्योजक सत्यनारायण नुवाल यांना बहाल करण्यात येणार आहे. समारंभात विद्यापीठाच्या आदर्श पुरस्कारासाठी निवड झालेल्या 2020 आणि 2021 या वर्षातील पुरस्कार प्राप्त संस्था आणि अधिकारी कर्मचारी तसंच विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी या YouTube लिंकवर होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेत ई-रूपी सुविधा महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महापुरासारख्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी प्राधान्य दिलं जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही. महापारेषण कंपनीकडून नागपूर जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांसाठी 2 कोटींचा निधी प्रदान. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 98वा वर्धापन दिन उद्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार उद्योजक सत्यनारायण नुवाल यांना जाहीर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.